आजपासून कम्प्लीट 8 महिने अगोदर मी एक युट्यूब चॅनल सुरू केलं आणि ते आहे हे चॅनल ज्यावर तुम्ही हा व्हिडिओ बघतात. आणि मला वाटतंय आपण एक स्टार्टअप जेव्हा तयार करतो तेव्हा त्यासाठी खूप जास्त फंड लागतो, त्यासाठी खूप जास्त प्लॅनिंग लागते, खूप जास्त त्यासाठी एफर्ट्स लागतात. पण युट्यूब चॅनल आणि स्टार्टअप ह्या दोन सेम गोष्टी आहेत. जेव्हा तुम्ही एक स्टार्टअप तयार करता आणि जेव्हा तुम्ही युट्यूब चॅनल करता तेव्हा फिलिंग एकच असते. पण युट्यूब चॅनल स्टार्ट करणं खूप इझी आहे, पण एखाद्या स्टार्टअपला ग्रो करणं इझी असेल पण युट्यूब चॅनलला ग्रो करणं इझी नाही. कारण की इथं तुम्हाला तुमच्या लिमिट्सला ब्रेक करायला लागते, तुम्हाला तिथं आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करायला लागते, तुम्हाला तिथं तुमच्या कॅमेरा फिअरला, तुमच्या जे तुम्ही बोलताना अडकता त्याला कॉन्कर करायला लागते. म्हणजे अशा खूप गोष्टी असतात ज्याला तुम्हाला फेस करायचं असते. तर आज मी तुम्हाला सांगतो असे बेनिफिट्स जे युट्यूब चॅनल स्टार्ट करून तुम्हाला होऊ शकतात. तर फर्स्ट बेनिफिट आहे ज्याने तुमची कम्युनिकेशन स्किल वाढते. म्हणजे जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना बोलता तेव्हा तुमच्यामध्ये जे शब्द तुम्हाला फुटत नव्हते ते शब्द तुम्हाला बोलायला इझी जातात, कारण की तुम्ही कॅमेरा समोर किंवा स्वतःसमोर ते शब्द बोललेले असतात. म्हणून कधी पण जेव्हा तुम्ही युट्यूब चॅनल स्टार्ट करता हा त्याचा अनफेअर ऍडव्हान्टेज आहे. तुम्हाला जेव्हा पण कम्युनिकेट करायचे, जेव्हा पण तुम्हाला कॉन्व्हर्सेशन करायचे तेव्हा तुम्हाला शब्द असे फुटणार जसे की तुम्ही ते शब्दाला खूप फेमिलियर आहात. म्हणून तुम्ही युट्यूब चॅनल स्टार्ट करायला पाहिजे, ही माझी एक सजेशन आहे. नंबर सेकंड, ऑनलाईन अर्निंग सोर्स. तर युट्यूब चॅनल थ्रू तुम्ही ऑनलाईन अर्निंग करू शकता आणि त्याने तुमची लाईफ चेंज होऊ शकते. खूप सारे युट्यूबर आहेत ज्यांनी ऑनलाईन अर्न करून त्यांची लाईफ चेंज केलेली आणि हे खूप एक प्रूव्हन वे आहे. कारण की जेव्हा तुम्ही ट्रेडिंग मध्ये जाता, जेव्हा तुम्ही दुसऱ्या फील्ड मध्ये जाता, ऍफिलिएट मार्केटिंग मध्ये जाता, तेव्हा तिथं तुम्हाला खूप जास्त नॉलेजची गरज आहे, तुमचा इन्फ्लुएन्स पाहिजे जर तुम्हाला ऍफिलिएट थ्रू सेल करायचं असेल तर. म्हणून जेव्हा तुम्ही युट्यूब चॅनल स्टार्ट करता तुम्हाला तेव्हा तुमच्याकडे फ्रीडम असते क्रिएट करायची, फ्रीडम असते नवीन आयडियाला टेस्ट करायची. आणि इथं काही बंधन नाही की तुम्ही ट्राय नाही करू शकत, इथं तुम्ही फेल होऊ शकता. तुमचे 100 व्हिडिओ जरी नाही चालले तरी तुमचा एक व्हिडिओ असा चला जो तुमच्या 100 व्हिडिओला मागे टाकेल. आणि ह्याचा एक अनफेअर ऍडव्हान्टेज हे आहे की तुम्हाला तिथं फेल व्हायचा चान्स आहे, दुसरीकडे तुम्हाला फेल व्हायला चान्स भेटत नाही. जसं की ट्रेडिंग मध्ये समजा तुम्ही 1,00,000 रुपये कॅपिटल घेऊन गेलात तर तुम्हाला ती कॅपिटल संपल्यानंतर तुम्हाला काहीच प्रॉफिट नाहीये. जर तुम्ही ती कॅपिटल हारलात तर मग तुमचं संपलं सगळं आणि तुम्ही झिरो होता. पण युट्यूब चॅनलवर तसं होत नाही. जेव्हा तुम्ही 100 व्हिडिओ टाकले समजा तर तुमचे 100 व्हिडिओ नाही चालले तरी तुमच्याकडे कॅमेरा स्किल किंवा जे पण एडिटिंगचे स्किल येतात ते स्किल खूप उपयोगी पडतात. म्हणून जितकं होईल तितकं तुम्ही जेव्हा युट्यूब चॅनल स्टार्ट करता तेव्हा तुम्ही स्किल शिकण्यावर जास्त फोकस करायला पाहिजे, ना की व्ह्यूजच्या मागे, सबस्क्रायबरच्या मागे जायला पाहिजे. कारण सबस्क्रायबर्स आणि व्ह्यूज तुम्ही जी व्हॅल्यू प्रोव्हाइड करता त्यापासून भेटत असतात, ना की तुमच्या चॅनलच्या जे तुम्ही चॅनल सगळ्याला शेअर करता त्याच्यापासून भेटत नाही काहीच. नंबर 3, लाईफ मध्ये ऍज अ ह्युमन तुम्ही काय ग्रो करायला लागला, तुम्ही कुठं तुम्हाला पुश करायला, हे खूप इम्पॉर्टंट असतं. जेव्हा तुम्ही लाईफच्या एका अशा स्टेजवर जाता तुम्ही जिथं तुमची लाईफ स्टेबल आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही अर्निंग करता, जेव्हा तुम्ही तुमचे ड्रीम्स कम्प्लीट करता, म्हणजे काही ना काही असे ड्रीम्स असतात जे आपण आपले कम्प्लीट करतच असतो. जसं की तुम्ही 25च्या एज पासून काही ना काही तुमचे ड्रीम्स कम्प्लीट केलेले असतात, 10% का असं कम्प्लीट केलेले असतात. आणि तेव्हा कुठं ना कुठं तुम्हाला सॅटिस्फॅक्शन भेटते की कुठेतरी स्टेबिलिटी येते की मी ह्या गोष्टी अचीव्ह केल्या बाबा. पण जेव्हा तुम्ही युट्यूब चॅनल स्टार्ट करता तेव्हा एक अनफेअर ऍडव्हान्टेज म्हणजे तुम्ही स्वतःला चॅलेंज करत असता की अजून पुढे जायचंय, आपल्याला अजून चांगल्या गोष्टी तयार करायच्यात, अजून आपल्याला चांगलं कंटेंट डिलिव्हर करायचंय. आणि कारण की तुमचे समजा 10K सबस्क्रायबर आहेत, म्हणजे 10,000 सबस्क्रायबर आहेत, तर तुम्हाला असं वाटेल की या 10,000 सबस्क्रायबरचा माझ्यावर विश्वास आहे आणि मी त्यांच्यासाठी एक व्हॅल्यू फॉर त्यांच्या टाइम, व्हॅल्यू फॉर त्यांच्या अटेन्शन मी एक काहीतरी क्रिएट करणार आहे. असं जेव्हा तुम्हाला फिलिंग येईल तेव्हा तुम्ही ऍज अ ह्युमन ग्रो करता आणि ऍज अ तुम्ही लेवलवरती त्या तुमच्या माइंडच्या लेवलवरती ग्रो करता. 6 महिन्या अगोदर माझे सबस्क्रायबर इतके होते, मी सबस्क्रायबर वाढवले, मी माझे व्ह्यू काउंट वाढवले, मी माझं अर्निंग वाढवली, हे तुम्हाला लक्षात येईल. आणि मग तुम्ही ऍज अ ह्युमन ग्रो करता, कारण की तुमच्यावर ट्रस्ट असणार लोकांचा, ते तुम्ही काही ट्रस्ट जोडू शकणार नाहीत. आणि ही चांगली गोष्ट आहे तुमच्यासोबत, कारण की तुम्हाला ऍट द एंड माणसाला काय पाहिजे असतं, एक लेवल अप पाहिजे असते. इमॅजिन करा एक लहान लेकरू आहे, ते 5-6 वर्षाचं लेकरू आहे, त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग खूप कमी असते. पण जेव्हा ते 10-12 वर्षाचं लेकरू होतं तेव्हा ते त्या दोन्ही माइंडसेट मध्ये खूप जास्त डिफरंट असतो. म्हणजे तो माइंडसेट कम्प्लिटली चेंज नसतो पण थोडा बहुत डिफरन्स असतो, कारण की ऍज अ मॅच्युअर ते बनत चाललेलं असतं.
तसंच जेव्हा तुम्ही 6 महिन्यानंतर स्वतःला बघता युट्यूब चॅनल स्टार्ट केल्यानंतर, तेव्हा तुमच्यामध्ये अलगच एक लेवल अनलॉक झालेली असणार आणि त्यांनी तुम्हाला एक ह्युमन स्वतःहून तुम्हाला एक चांगली फिलिंग येईल की आय एम ग्रोईंग, आय एम इम्पॅक्टिंग इन दिस वर्ल्ड, हे तुम्हाला फिलिंग येईल. म्हणून युट्यूब चॅनल स्टार्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर हे काही ऍडव्हान्टेज होते जे युट्यूब चॅनल स्टार्ट करून तुम्हाला भेटतील. तर असेच व्हिडिओ तुम्हाला बघायचे असले तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा गाईज.